नवी मुंबई नेटवर्क. नवी मुंबई नेटवर्क. महाविकास आघाडी आहे त्याचा प्रेशर आणून किंवा काही गुंडागर्दीच्या स्टाईलमध्ये अधिकाऱ्यांना दाबून कामं करत आहेत. काही लोक वरिष्ठांचे फतवे आणतात म्हणजे फोन वगैरे, या सगळ्या गोष्टी आमच्या कानावर आहेत. फक्त प्रश्न असतो की वेळ योग्य येऊ द्या, त्या सगळ्या गोष्टीचा जाब विचारला जाईल. करप्शन फार बोकाळलेलं आहे, करप्शन रस्त्यावर आलेलं आहे. आणि ते लोकांना समजतं, लोक निर्बुद्ध नाहीत. पब्लिक ये सब कुछ जानती है. ही काय आम्हाला समजत नाही असं समजू नका कोणी. योग्य वेळी त्याचे जाब विचारले जातील. भाजपा और शिवसेना के गठबंधन में विवाद के बाद 2 साल से राज्य में महाविकास आघाड़ी की सत्ता और महाविकास आघाड़ी सरकार के प्रभाव से संचालित नवी मुंबई महानगर पालिका में तकरीबन 2 साल तक प्रशासक का राज. ये 2 वर्ष नवी मुंबई करों के लिए अग्नि परीक्षा से कम नहीं बीते. कोरोना संक्रमण का विकट दौर, अचानक से चरमराई आरोग्य व्यवस्था, महानगर पालिका में बड़े पैमाने पे भ्रष्टाचार के स्वर, बढ़ता प्रदूषण, मैनग्रोव्स की कटाई, MIDC के भ्रष्ट अधिकारियों की मिली भगत से सर्विस रोड के प्लॉट की बिक्री, पानी को लेकर हाहाकार. इन तमाम ज्वलनशील मुद्दों को लेकर नवी मुंबई महानगर पालिका चुनाव नजदीक आते ही आज नवी मुंबई का राजनीतिक पारा फिर गर्मा चुका है. दशकों से नवी मुंबई की राजनीति के किंग मेकर गणेश नाइक की सत्ता पर सेंध लगाने की नई रणनीतियां अख्तियार की जा रही हैं. मगर षड्यंत्र कितने भी रचे जाएं, ऐरोली के विधायक गणेश नाइक ने फिर एक और बार हुंकार भरते हुए सत्ताधारियों को आड़े हाथों लिया है. जब एक पत्रकार परिषद में महाविकास आघाड़ी सरकार के 2 साल के कार्यकाल पर उनसे सवाल किया गया, तब गणेश नाइक ने महाविकास आघाड़ी सरकार पर गरजते हुए महाविकास आघाड़ी सरकार के इशारे पर काम करने वाली महानगर पालिका के कार्यभार को एक्सपोज करते हुए कहा कि कुछ लोग सरकार का दबाव लाकर, कुछ लोग गुंडागर्दी कर, तो कुछ लोग अपने वरिष्ठों के फतवे लाकर दबाव बनाकर काम करवा रहे हैं. उन लोगों को गणेश नाइक ने इशारा दिया कि वक्त आने पर इन लोगों से जवाब जरूर पूछा जाएगा. महाविकास आघाडी आहे त्याचा प्रेशर आणून किंवा काही गुंडागर्दीच्या स्टाईलमध्ये अधिकाऱ्यांना दाबून कामं करत आहेत. काही लोक वरिष्ठांचे फतवे आणतात म्हणजे फोन वगैरे, या सगळ्या गोष्टी आमच्या कानावर आहेत. फक्त प्रश्न असतो कि वेळ योग्य येऊ द्या, त्या सगळ्या गोष्टीचा जाब विचारला जाईल. गणेश नाइक ने गरजते हुए कहा कि कोरोना संक्रमण के पिछले 2 साल में नवी मुंबई का शैक्षणिक विभाग और आरोग्य विभाग की जितनी दुरावस्था हुई है वह पहले कभी न थी. ह्या कोविडच्या कालखंडात माननीय आयुक्त श्री बांगर यांची भूमिका सकारात्मक जरी असली तरी सुद्धा त्यांच्या हाताखालचे सर्वच अधिकारी त्यांच्या सूचनांचं पालन करतायत अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. शिक्षण विभागामध्ये म्हणजे आमचा आग्रह होता, ज्या शहरामध्ये किंवा ज्या देशामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं, तो राज्य, तो शहर, तो देश निश्चितपणे प्रगतीपथावर जातं. दुर्दैवानं या शहरातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये खालच्या स्तरातले अधिकारी अतिशय बेजबाबदारपणे वागतात असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. नुसतं शिक्षण नाही, आरोग्याच्या बाबतीमध्ये आज जरी नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेचे पारितोषिक मिळत असली तरी सुद्धा शहरी भागाचा काही भाग सोडता ग्रामीण भागामध्ये म्हणजे गावठाणामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये अतिशय दुरावस्था झालेली एकूण स्थिती आहे स्वच्छतेची, गटारांची, एकूण कचऱ्याचे ढीग. हे मी आमच्या कार्यकर्त्यांची मीटिंग झाली त्याला मी सांगितलं की जरी पारितोषिक मिळतात तुम्ही आनंदी असाल, परंतु या शहरामध्ये जवळजवळ 90 पासून आमदार म्हणून आजवर आता मी परत आमदार आहे
या कालखंडामध्ये मला ही आत्ताच्या कालखंडाची दुरावस्था ही भयावह वाटते। उन्होंने कहा कि इतने दशकों की सत्ता से तुलना करें तो इन 2 वर्षों में भ्रष्टाचार इतना चरम सीमा तक पहुंच चुका है। अनधिकृत बांधकाम, अस्वच्छता और फेरी वालों का प्रादुर्भाव व प्रदूषण भी लगातार बढ़ा है। करप्शन फार बोकाळलेलं आहे। करप्शन रस्त्यावर आलेलं आहे। रस्त्यावर आल्यामुळे तुम्ही समजा मी काय बोलतो ते, म्हणजे काही वरिष्ठ अधिकारी काही चांगले असतील सुद्धा, त्याच्यातले सगळेच करप्ट आहेत असं माझा दावा नाही, परंतु भ्रष्टाचार हा टोकाला गेलेला आहे। आज एकदम त्याची परिसीमा झालेली आहे आणि त्याच्या परिणामी आज एकूण अनधिकृत बांधकामे, अस्वच्छता, फेरीवाल्यांचा प्रादुर्भाव, स्वच्छतेचा म्हणजे बोजवारा उडालेला आहे, आरोग्याचा बोजवारा उडालेला आहे। गणेश नाइक ने सत्ताधारी पार्टी के जनप्रतिनिधियों के इशारे पर काम करने वाले प्रशासकीय अधिकारियों को रडार पर लेते हुए कहा कि हर जगह मनमानी चल रही है। जहां काम जरूरी नहीं वहां व्यर्थ का काम निकलवाकर महानगर पालिका की तिजोरी को खाली करने का काम किया जा रहा है। कुछ जगह लोगों को चलने तक के लिए रास्ते नहीं तो कुछ जगह पर रास्तों का ऐसा निर्माण हो रहा है मानो अमेरिका में हो। शहरामध्ये नको त्या ठिकाणी कामं निघालीत, गरज नसताना कामं काढलेली आहेत। ज्या ठिकाणी काही ठिकाणी डांबरेचे रस्ते नीट नाहीत आणि काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते चाललेले आहेत, काही ठिकाणी फुटपाथ डिवायडरवर नीट झाडं पण नाहीत, काही ठिकाणी जसं की म्हणजे अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये आल्यासारखं, टाइम्स स्क्वेअरमध्ये आल्यासारखं वाटते। माझं म्हणजे टाइम्स स्क्वेअरमध्ये आल्यासारखं वातावरण करायला पाहिजे, करा, ही शहराची गरज आहे, परंतु सगळ्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या भागवल्यानंतर या गोष्टी करा। गणेश नाइक ने कहा कि माय हैंड आर क्लीन, माय हार्ट आर क्लीन, मगर लोगों के साथ अन्याय करने वालों से वक्त आने पर सवाल जरूर किया जाएगा। ही काय आम्हाला समजत नाही असं समजू नका कोणी, योग्य वेळी त्याचे जाब विचारले जातील। आवर हँड्स आर क्लीन, आवर हार्ट इज क्लीन। गणेश नाइक ने ऐसे सत्ताधारियों को निशाने पर लेते हुए कहा कि जनता निर्बुद्धि नहीं है, ये पब्लिक है, ये सब जानती है। लोकांना समजतं, लोक निर्बुद्ध नाहीत, पब्लिक ये सब कुछ जानती है। आम्ही सुळाचं राजकारण करण्याची धारणा नाही आहे, परंतु जी पाप कराल ती पाप भोगावी लागतील। गणेश नाइक ने कटाक्ष करते हुए कहा कि महाविकास आघाड़ी सरकार के 2 वर्षों के कार्यकाल में औद्योगिक, पर्यटन, कायदा सुव्यवस्था सभी मामले में महाराष्ट्र का दर्जा लगातार गिरा है और इन 2 वर्षों में महाराष्ट्र की प्रगति नहीं बल्कि अधोगति हुई है। ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।